मग तेव्हा का म्हणून तुम्ही युती तोडली होती, कशासाठी? पण तरी देखील एक हिंदुत्व म्हणून आम्ही पुन्हा तुमच्या सोबत आलो. म्हणजे त्याच वेळेला हे आपल्याला संपवायला निघाले होते आणि एका जबाबदार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा 2014ला जेव्हा आपली युती नव्हती ते घरी आले होते, आज सुद्धा ते आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी आपने तो कमाल किया. म्हटलं मैंने क्या किया? तो नहीं, दिल्ली में ऐसे चर्चा हो रही थी हमारे बीच में की अब बाला साहब तो नहीं रहे. मग किती नालायक नीच लोक आहेत बघा. अरे ज्यांनी तुम्हाला वाचवलं, ज्यांच्या पक्षाने तुम्हाला, अगदी मी काल परवाकडे बोललो होतो, आम्ही तुम्हाला खांद्यावरती घेऊन महाराष्ट्र फिरवला. जर आम्ही तुम्हाला खांद्यावरती नसतं घेतलं आज तुम्हाला 4 खांदे सुद्धा नसते मिळाले. पण त्या शिवसेनेला म्हणे अब उद्धव के साथ कोई आ नहीं सकता. बघा ना अजूनही येत आहेत लोक. पण त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं होतं 2014चं, अब समय आया है शिवसेना को खत्म करो. तुम्ही शिवसेनेला खत्म करायला निघालात. तुम्ही गोपीनाथजींच्या मुलीला सुद्धा तिचं राजकीय आयुष्य खत्म करायला निघालात. 2014 साली युती तोडल्यानंतर देखील मी माणुसकी जपली होती. पंकजाताईच्या विरुद्ध मी उमेदवार दिला नव्हता मी उमेदवार. कारण आम्ही नातं जपणारी माणूस आहोत. आम्ही नातं जपणं हे आमचं हिंदुत्व आहे. कामापुरता मामा, काम झालं की तोडून द्या, फेकून टाका, संपवून टाका, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आणि काल काय मी रोज बोलते, आता सुद्धा तुम्हाला मी सांगतोय की काय ही कसली लढाई आहे. उद्धव ठाकरेची लढाई नाही, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. का मला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं? कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा हे जे लोक जमलेत त्यांच्याकडे, मला इथल्या गुजराती लोकांबद्दल राग नाही. परत सांगतो, गुजरात सुद्धा आमचाच आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योग धंदे ओरबाडून तुम्ही गुजरातला नेत आहेत. गुजरात गुजरात गुजरात. आमदार सुद्धा पळवले ते पहिले गुजरात. कैलास सुद्धा पहिला त्यांनी मला फोन केला की साहेब कळत नाही हा रस्ता कुठे चाललाय. मग ते बघितलं, अरे सुरतेकडे चाललाय. म्हणजे आमदार सुद्धा गुजरात, सगळे उद्योगधंदे गुजरात. आता सुद्धा जे देशामध्ये 3 सेमीकंडक्टरचे उद्योग येत आहेत त्यातले 2 उद्योग हे मोदींनी डायरेक्ट गुजरातला नेले. काय महाराष्ट्राने काय घोडं मारले तुमचं? गुजरातला तुम्ही समृद्ध करा, जरूर करा. राज्यात काय, संपूर्ण देशातली प्रत्येक राज्य ही समृद्ध झाली पाहिजे, तरच भारत माता की जय आम्ही बोलू शकतो, एवढी जाणीव आम्हाला आहे. पण आमच्याकडे येणारे उद्योग, आमच्याकडे असणारे उद्योग, अगदी डायमंड मार्केट सुद्धा गुजरात, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरात, क्रिकेटचा अंतिम सामना गुजरात. काय लावलंय काय? हे मी बोलल्यानंतर हे तुम्हाला पटते की नाही पटत? पटते ना? तुमच्या हक्काचे. म्हणजे ते जे 2 उद्योग जे त्यांनी गुजरातला नेले, समजा एक नेला असता, एक मला आपल्याला महाराष्ट्राला दिला असता आणि एक त्यांनी आता आसामला दिला असता, काय फरक पडला असता? 80,000 ते 1,00,000 नोकऱ्या, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्या उद्योगातून मिळणार आहेत. महाराष्ट्र नुसतं तुमच्या राम राम करत घंटा वाजवायची? हे नुसतं घंटा वाजवणारं हिंदुत्व आमचं नाही आहे. आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. पण हे मी बोलल्यानंतर उत्तर नाहीये. कारण वेदांता फॉक्सकॉन यांनी पाठवला होता गुजरातला. बरं, गेल्यानंतर वेदांता फॉक्सकॉनच्या कंपनीच्या लोकांनी बघितलं तिकडे काहीच सुविधा नाही. ते डोलारा काहीतरी गाव आहे. तो डोलारा नुसता कागदावरती आहे, प्रत्यक्ष डोलारा कोसळलेला आहे त्यांचा, डॉलरच नाहीये. ती कंपनी देशाबाहेर निघून गेली. महाराष्ट्रामध्ये येत होती ती कंपनी. आपल्या बरोबर त्यांच्या बोलणी झाली होती. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा उद्योग मंत्री होते, अगदी आदित्य सुद्धा त्यांच्यासोबत बोलत होता. आणखीन मंत्रिमंडळात नितीन राऊत होते, ते बोलत होते. महाराष्ट्रामध्ये येत होता उद्योग, पण यांनी जबरदस्ती गुजरातला नेला आणि गुजरातमध्ये काही नाही म्हणून देशाबाहेर गेला. महाराष्ट्राचं नुकसान झालं, देशाचं नुकसान झालं, पण यांची काहीच पडलेली नाहीये. मग हे मी बोलल्यानंतर हे सत्य आहे. काल देवेंद्र फडणवीस असं बोललेत, अरे इथून उद्योग जर का गुजरातला गेले तर गुजरात काय पाकिस्तान आहे का? ठीक आहे, तुम्ही ज्यांची खुर्ची चाटताय त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ते बरोबर आहे देवेंद्रजी, पण गुजरात हा जर का पाकिस्तान असेल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का? आणि देवेंद्रजी तुम्ही पाव मुख्यमंत्री जे राहिले आहेत ते महाराष्ट्राचे आहात ते का गुजरातचे आहात? मग जाहीर करायचं, देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री गुजरात करा जाहीर, मग आम्हाला काय म्हणायचं नाहीये. पण असं करत करत तुम्ही आमचं मंत्रालय सुद्धा उद्या तुम्ही गुजरातला न्याल आणि मग सांगलात अरे गुजरातला गेलोय ना, काय पाकिस्तानात गेलोय? ही कुठली वृत्ती आहे?
आणि काल मी तुळजाभवानीची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे सुद्धा बोलले की म्हणे नाही 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 त्यावेळेला ही अशी चर्चा झालीच नव्हती, अशी चर्चा. अहो दानवे साहेब, तुम्ही होतात कुठे तिकडे? तुम्हाला तेव्हा कोण विचारत तरी होता का? बसला असेल तर खाली मातोश्रीत खाली बसला असाल. आणि त्याहीपेक्षा मी या जनतेला विचारतो, रावसाहेब दानवेंसाठी अमित शहा देव असतील, पण माझ्या महाराष्ट्रासाठी तुळजाभवानी माझी माता आहे ना रे? मग तुमचा विश्वास उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या तुळजाभवानीच्या शपथेवर आहे की दानवेने घेतलेल्या, रावसाहेब दानवेने घेतलेल्या अमित शहाच्या शपथेवर आहे? मला सांगा. आणि एवढा खोटारडेपणा मी आई जगदंबेच्या दारामध्ये येऊन तिच्या मंदिरात जाऊन हे असं करू शकेन असं तुम्हाला वाटतं? मला खोटं बोलण्याची गरज नाहीये, कारण जे मी बोललोय अगदी आई वडिलांची शपथ घेतलेली आहे, आई भवानीची शपथ घेतलेली आहे, आणखीन कोणाची शपथ घेऊ? पण केवळ अमित शहा बोलेल ते ब्रह्मवाक्य हे दानवे साहेब तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी त्या वाक्याला काडीची किंमत नाहीये. कारण अमित शहा ज्या वेळेला तोंड वर करून बोलतात की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, बरं धरून चालक करायचंय, पण पहिले ही निवडणूक ही लोकसभेची आहे, एवढं कळत नाही देशाच्या गृहमंत्र्याला. मग देशाच्या गृहमंत्र्याला मणिपूरमध्ये जाता येत नाही, देशाच्या गृहमंत्र्याला अरुणाचलमध्ये काय चालले कळत नाही. बरं मोदी आता जे बोललेत, काल मोदी कुठे गेले होते? काश्मीर. आणि काश्मीरमध्ये जाऊन ते बोलून आले की 370 कलम काढल्यानंतर आता काश्मीर मोकळा श्वास घ्यायला लागले. अरे 370 कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता, पण लोकशाही ज्याला म्हणतात, तुमचे हातपाय बांधून ठेवतो मी, आणि मग सांगतो तुम्हाला, बघा श्वास घेतोय की नाही? श्वास घेतोय ना, आहे ना लोकशाही? हातपाय बांधून ठेवलेत आणि नुसता श्वास चालू ठेवले, काय उपकार करताय तुम्ही आमच्यावरती? मग काश्मीर जर मोकळा श्वास घेत असेल तर गेल्या 5 वर्षात काश्मीरमध्ये निवडणुका का घेतल्या नाहीत तुम्ही? आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि कोर्टाने त्यांना तंबी दिली, 6 महिन्यात निवडणुका घ्या, म्हणून तुम्हाला ती निवडणूक घ्यावी लागते. पण काश्मीर खरंच मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीरमध्ये आजपर्यंत मोदींनी निवडणुका का घेतल्या नाहीत?